वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी बनवत आहे की बघा, कोर्ट कचेरीच्या ज्या कामकाजामध्ये काही लोकांना खूप म्हणजे त्रासदी होते किंवा त्यांनाही भरपूर त्रास होतो। म्हणजे गुन्हा दाखल करणारा असेल किंवा ज्याच्यावर गुन्हा दाखल होतो त्यांनासुद्धा कोर्ट कचेऱ्याचा जे काय प्रक्रिया असते त्याचा त्रास होतो। परंतु काही प्रकरणं अशी असतात की ती ज्यावेळेला पोलीस स्टेशनच्या हद्दीत असतात किंवा पोलीस स्टेशनच्या स्टेजवर असतात। म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतरसुद्धा काही तुमचे वादविवाद जर पोलीस स्टेशन स्तरावरच मिटत असतील ते नक्कीच मिटवून घ्या। ते तुम्ही कायदेशीरसुद्धा मिटून घेऊ शकता। म्हणजे तुमची जर एकमेकांच्या विरोधात तक्रार असेल आणि ती तक्रारचं निवारण तुमचं पोलीस स्टेशनच्या स्तरावरच होत असेल तर ते तुम्ही करून घ्या। जर एकदा गुन्हा दाखल झाला तर तुम्हाला त्याच्यानंतरसुद्धा आपसी समझोता करता येतो, कायदेशीर आपसी समझोता करता येतो। त्यासाठी लोक अदालत म्हणून लोक अदालतची प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही तुमचे प्रकरण देऊ शकता आणि लोक अदालतच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आपसी समझोता करू शकता। किंवा ज्यावेळेला तुमचे प्रकरण सुरू असतात कोर्टामध्ये त्यावेळेला सुद्धा तुम्ही ॲफिडेविट्स वगैरे देऊन तुमचे प्रकरण आपसी समझोताने संपुष्टात आणू शकता। परंतु जर तुमचे प्रकरणे आपसामध्येच मिटत असतील किंवा तुमचे वादविवाद हे आपसामध्येच मिटत असतील तर ते शक्यतो मिटून घेण्याचा प्रयत्न करा। परंतु कधी कधी काय होतं की आपसी समझोता होत नाही, परंतु एकमेकांच्यावर राग असेल, द्वेष असेल किंवा वाद मिटतच नसेल तर मात्र पोलीस स्टेशनला गेल्यानंतर गुन्हे दाखल होतात, दखलपात्र अदखलपात्र अशा प्रकारच्या कारवाया होतात। त्याच्यानंतर मग जी काय कायदेशीर कारवाई आहे ती होते, अटक होते किंवा अटकपूर्व जामीन होतो किंवा अटक झाल्यानंतर रेग्युलर जामीन घ्यावा लागतो। परंतु बरेच प्रकरणं ही पोलीस स्टेशनच्या स्तरावर सुद्धा मिटवता येतात। तर नक्कीच तुम्ही असे काही वादविवाद तुमचे असतील की जे किरकोळ स्वरूपाचे असतील तर ते मात्र वादविवाद तुम्ही पोलीस स्टेशनच्या स्तरावर मिटवण्याचा प्रयत्न करा। ते पोलीस स्टेशनच्या स्तरावर मिटवता आले नाही तर तुम्हाला ते लोक अदालतमध्ये सुद्धा मिटवता येतात, तिथे तुम्ही प्रयत्न करा। आणि जर तिथेही तुम्हाला मिटवता आले नाही तर तुमच्या ज्या वादाचे किंवा तुम्ही दाखल केलेल्या केसेसचे ज्यावेळेला तारखा असतात त्या तारखांना सुद्धा तुम्ही ॲफिडेविट्स देऊन तुमचे वाद मिटवू शकता। शक्यतो बघा की वाद होणार नाही अशा पद्धतीचं तुम्ही तुमचं आचरण, तुमचं वागणं ठेवा की जेणेकरून तुमच्या कुठल्याच गोष्टीमुळे अशा प्रकारचा परिस्थिती निर्माण होणार नाही की तुम्हाला कोणावर गुन्हे दाखल करावे लागतील आणि अशा प्रकारचे गुन्हे दाखल तुमच्यावर होतील अशा प्रकारचं आचरण तुम्ही ठेवू नये। कायदेशीर राहावं, कधी कोणाला त्रास होईल असं तुमचं वागणं ठेवू नका, जेणेकरून तुम्हाला कुठल्या कायदेशीर प्रक्रियेला